मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. मुरबाडमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे तालुका अध्यक्ष दिनेश उघडे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. मुरबाड येथील माऊली हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, पत्रकारिता आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली. मुरबाडच्या माऊली हॉलमध्ये आयोजित वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यास मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी दिनेश उघडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. आमदार किसन कथोरे म्हणाले की दिनेश उघडे हे समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करत आहेत. त्यांनी अनेक माणसे जोडली आहेत. त्यांची समाजसेवेची वाटचाल अधिक वेगाने पुढे जावी. कोणतीही अडचण आली तरी माझी साथ कायम त्यांच्या पाठीशी राहील. यावेळी RPI आठवले पक्ष, भाजप, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन, भारतीय बौद्ध महासभा, मुरबाड व शहापूर परिसरातील RPIचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव, नातेवाईक आणि असंख्य नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी दिनेश उघडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा गौरव केला. आपलं आयुष्य सुख, समाधान, ऐश्वर्य, संपत्तीने राहून निघावं हीच खऱ्या अर्थानं सदिच्छा आणि हीच प्रार्थना. बुद्धवंदना शिकवली भीमाने आम्हाला, बुद्धवंदना शिकवली भीमाने आम्हाला, बुद्धवंदना शिकवली भीमाने आम्हाला, बुद्धवंदना शिकवली भीमाने. दिनेश उघडे साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष कोटी कोटी शुभेच्छा. यशस्वी व्हा, आपली प्रत्येक स्वप्न पूर्ण होत ही सदिच्छा, या शुभेच्छा आणि ही प्रार्थना. तर आपला स्वभाव अतिशय प्रेमळ, आपल्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य म्हणजे आपल्या अंतःकरणातील प्रामाणिकपणा. यशस्वी झालेली माणसं अंतःकरणामध्ये अहंकार ठेवून जगतात, पण ज्या व्यक्तिमत्वावर नितांत निष्ठा आणि नितांत विश्वास ठेवला, ज्या व्यक्तिमत्वाचा आशीर्वाद आणि शुभेच्छा सन्माननीय दिनेश उघडे साहेबांच्या पाठीशी कायमस्वरूपी जिवंत आहेत. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सन्माननीय किसनजी कथोरे साहेबांच्या शुभ हस्ते शाल देऊन, पुष्पगुच्छ देऊन दिनेश उघडे साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष आणि कोटी कोटी शुभेच्छा दिल्या जात आहेत. हा सोहळा दिनेश उघडे साहेबांच्या आयुष्यामध्ये अविस्मरणीय क्षणांची साक्ष देणारा म्हणून म्हटलं जातं ना, उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय आहे बांधता येईल तेव्हा, पण क्षितिजाच्या पल्ल्यात झेप घेण्याची जिद्द उडात असावी. आणि खऱ्या अर्थानं दिनेश उघडे साहेब आपण उभारत उदात्त कार्याचा उत्तुंग कर्तृत्व खोज. आपल्या सर्वांचे लाडके, आपले सहकारी, प्रेम करणारे आपण सर्वच मित्रमंडळी, बाहेरून सर्व तालुक्यातून आणि बाहेरून आलेले सर्व त्यांचे नातेवाईक, जमलेल्या बंधू भगिनी आणि माझ्या मित्रांनो, दिनेशचा वाढदिवस हा एक वेगळ्या पद्धतीने साजरा होत असतो. तसा दिनेशचा स्वभाव तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. स्वतःसाठी काही कधी मागणार नाही, पण माझ्या समाजाला काहीतरी झालं पाहिजे आणि समाजासाठी मला राहायचं आहे, अशा प्रकारची चांगली भावना घेऊन दिनेशचं नेहमी काम करण्याची पद्धत सुरू आहे. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, कुठल्याही कोणाच्याही बरोबर वादविवाद नाही. तो कुठल्या पक्षाचा आहे, तो कुठल्या समाजाचा आहे, तो कुठल्या विचाराचा आहे, याचा कधी तो विचार करत नाही. स्वतःचाही कधी विचार करत नाही. कोणालाही मदत करावी ही भूमिका घेऊन काम करणारा एक चांगला आपला सगळ्यांचा सहकारी. आज त्याचा वाढदिवस आहे. तर म्हणजे दिनेश मला जर कधी 4-8 दिवस भेटला नाही तर मला स्वतःला चुकल्यासारखं होतं. एवढं मन जिव्हाळा आणि आपुलकी दिनेशच्या बरोबर आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे सगळे परिवार, आपण सर्वजण इथं त्याला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहात. दिनेशला निश्चितपणे आशीर्वाद हाच देईन मी की जे आपलं आयुष्य आपण आहे ते समाजासाठी आपण वापरावं. एक समाजाला दिशा देण्यासाठी जे आपण प्रयत्न करता त्याला अजूनही ताकद मिळावी, यासाठी आमच्या सगळ्यांच्याकडून मनापासून आपल्याला शुभेच्छा देतोय.
एक चांगल्या विचारातून नेतृत्व घडावं आणि तो विचार समाजापर्यंत जावा ही भूमिका आपल्या जीवनामध्ये आपण घ्यावी. खरं म्हणजे मला एकदा आठवले साहेबांचं कधीतरी एकदा मला बोलले होते का मला नेहमीच ते सांगत असतात तर दिनेश भेटल्यानंतर मला असं वाटतंय का मुरबाड तालुका भेटला. हे आठवले साहेब ज्यावेळेला सांगतात त्या टायमाला मला समाधान वाटतंय की आठवले साहेबांच्या डोक्यात सुद्धा मुरबाड हे कायम बसलेलं आहे आणि निश्चितपणे कुठेही गेले तरी ते विचारतात दिनेश भेटला होता का. हा विचार एवढ्या मोठ्या नेतृत्वाने सुद्धा आपल्या कार्यकर्त्यावर आपल्या नेतृत्वावर केलाय हा खऱ्या अर्थाने दिनेशचा गौरव आहे. एक वेगळ्या विचारातून आपण घडतो. माणसं जोडली पाहिजेत आणि जोडण्याचं काम दिनेशने हमेशा करत राहिलेलं आहे. त्याला पुनश्च एकदा मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. त्यांचा आशीर्वाद तर आहेच पण त्या निश्चितपणे कुठे घडेलच त्याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. जिथे तुझी गाडी चालेल ती चालू दे. गाडी रिवर्स येणार नाही उलटी माझी आहे त्यामुळे नक्कीच ती उलटी लावण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया. मला अजूनही कार्यक्रम असल्यामुळं सगळ्यांनी इथंच थांबावं आणि मला त्यांनी जेवाचा आग्रह नाही केला सगळ्यांना आग्रह केलाय तुम्हाला तर त्यामुळं मी फक्त एकटाच निघून जाणार आहे. आपण सगळ्यांनी इथं थांबावं आणि व्यवस्थितपणे सगळा कार्यक्रम पार पडावा. दिनेश सुद्धा त्या या वाढदिवसाच्या निमित्ताने तुमच्याशी काही हितगुज करेल. पाहुणे आलेले आहेत पाहुणे सुद्धा त्याला शुभेच्छा देतील आणि नंतर हा कार्यक्रम त्याने आता तेवढ्या वाढदिवसात पण सांगितलं का रमाई घरकुलचा इष्टांक. अरे माणूस एक पण शिल्लक ठेवणार नाही मी त्यामुळे तो विचारच करायचा लक्षात लागतच नाही. मला माणसं लागतात आणि तेवढी लागतील तेवढी घरकुलं देण्याचा माझा निश्चितच प्रयत्न राहील. आपण सगळ्यांनी त्यांना या शुभेच्छा देऊ. त्या शेवटच्या माणसापर्यंत त्यांनी पोहोचावं आणि पोहोचतोच त्याला ताकद मिळावी एवढ्या शुभेच्छा देतो थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम.